नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस हब या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण युनिट नंबर 1 नंबर वर्क बघत आहोत आणि आजपर्यंत आपण काही नंबर वर्कचे टॉपिक बघितले आहेत। आज आपण बघणार आहोत इव्हन अँड ऑड नंबर। इव्हन नंबर आणि ऑड नंबर कशाला म्हणतात, त्या कशा काढल्या जातात आणि इव्हन आणि ऑड नंबरचे जे आहेत त्याच्यावर एक्झाममध्ये कसे क्वेश्चन विचारले जातात ते आज आपण बघणार आहोत। चला तर मग बघूया इव्हन नंबर म्हणजे काय आणि ऑड नंबर म्हणजे काय। सर्वात आधी आपल्याला काय बघावं लागेल तर इव्हन नंबर्स कोणते आहेत आणि ऑड नंबर्स कोणते आहेत। ठीक आहे, तर इव्हन नंबर कोणते आहेत तर डिव्हिजिबल बाय 2 युनिट डिजिट 0 2 4 6 8 म्हणजे इव्हन नंबर कशाला म्हणतात। इव्हन नंबर हे डिवाइड काय होतात 2 ने डिवाइडेड होतात। म्हणजेच एखादा कोणताही नंबर असेल तो कितीही डिजिटचा नंबर असू द्या, तो जर डिवाइड 2 ने होत असेल तर तो काय झाला इव्हन नंबर झाला। आणि प्रत्येक इव्हन नंबरच्या जो युनिट प्लेसचा जो डिजिट असतो तो कोणता असतो 0 2 4 6 and 8। ज्या नंबरच्या युनिट डिजिटला 0 2 4 6 8 यापैकी कोणताही डिजिट असेल तर तो काय झाला इव्हन नंबर झाला। आणि या ज्या नंबरच्या युनिट डिजिटला 0 2 4 6 8 हे जे डिजिट असतात तो नंबर 2 ने डेफिनेटली काय असतो डिव्हिजिबल असतो। ठीक आहे, आपण एक्झाम्पल घेऊया। कोणताही घ्या नंबर, तुम्ही 2 डिजिट नंबर घ्या, 3 डिजिट घ्या, 4 डिजिट घ्या, कोणताही लार्ज नंबर असू द्या किंवा कोणताही स्मॉल नंबर असू द्या। आपण 3 डिजिट घेऊन बघूया की ज्याचा युनिट डिजिट काय असेल या 5 डिजिटपैकी कोणताही एक असेल। समजा मी इथे 8 घेते युनिट डिजिटला आणि इकडे कोणतेही असले तरी चालते, फक्त युनिट डिजिट काय असतो इम्पॉर्टंट असतो। इथे आपण 9 आणि 3 घेऊया, याला आपण डिवाइड करूया 2 ने। बघा मग डिवाइड होते का, डिव्हिजिबल आहे का हा 2 ने। तर 2 2 4 जा 8, 1 and 3 2 6 are 12, 1 and 8 2 9 are 18। ठीक आहे, म्हणजे रिमाइंडर किती आलाय 0, म्हणजे हा पूर्ण डिव्हिजिबल आहे। ठीक आहे, कारण आपलं क्वेश्चन आलेला आहे 4 6 9 and रिमाइंडर किती आहे 0, म्हणजेच हा जो नंबर आहे 938 हा जो नंबर आहे तो काय आहे इव्हन नंबर आहे। तुम्ही अशी प्रॅक्टिससाठी तुम्ही कोणतेही नंबर घ्या, कोणताही कितीही लार्ज नंबर घ्या, कितीही डिजिटवाला नंबर घ्या, त्याच्या युनिट डिजिटला फक्त कोणते डिजिट यायला पाहिजे 0 2 4 6 8, तर तो नंबर काय असेल इव्हन नंबर असेल। प्रॅक्टिससाठी तुम्ही 3-4 नंबर ट्राय करू शकता, जे तुम्ही करायलाच पाहिजे। ठीक आहे, आता आपण बघूया, हे झाले इव्हन नंबर। आता आपण बघूया ऑड नंबर बघूया। ठीक आहे, ऑड नंबर। आता ऑड नंबर बघा कशाला म्हणतात, लिव्ह रिमाइंडर 1 व्हेन डिवाइडेड बाय 2। इव्हन नंबर कशाला म्हणत होते की जेव्हा 2 ने आपण डिवाइड करतो तेव्हा रिमाइंडर 0 येत होतं आपलं। आता जेव्हा कोणत्याही संख्येला किंवा कोणत्याही नंबरला आपण 2 ने डिवाइड केलं आणि रिमाइंडर जर 1 राहत असेल तर तो काय झाला ऑड नंबर झाला। आणि ऑड नंबरच्या युनिट डिजिटला कोणते डिजिट असतात 1 3 5 7 and 9। युनिट प्लेसला जर हे डिजिट असतील तर तो नंबर काय झाला ऑड नंबर झाला। मग इथे तुम्ही ट्राय करायला घ्या, आपण घेऊया, बघूया बरोबर आहे का ते। आता इथे कोणताही नंबर घ्या ज्याचा युनिट डिजिट 1 3 5 7 9 पैकी कोणताही असेल, आपण 7 घेऊया युनिट डिजिट, आणि इकडे आपण काहीही लिहू शकतो 3 and 4 आपण घेऊया। ठीक आहे, इथे आपण 347 हा नंबर घेतला, याला डिवाइड करूया 2 ने। 2 1 जा 2, 2 7 जा 14 and 2 3 जा 6। बघा इथे किती उरलाय 7 - 6। रिमाइंडर जे आहे ते किती आहे 1 आहे। ठीक आहे, म्हणजे 2 ने जेव्हा आपण डिवाइड केलं याला तर रिमाइंडर 1 हा राहत आहे। ठीक आहे, म्हणजेच हा जो नंबर आहे 3 4
7 हा जो नंबर आहे तो काय आहे, ऑड नंबर आहे. 3 4 7लाच आपण दोन्हीच्यात हे करू शकतो. जसं 3 4 7ला 347ला 2ने डिवाइड केलं तर रिमाइंडर हे काय 1 राहतं आणि या नंबरच्या युनिट डिजिटला कोणता नंबर आहे 7. म्हणजे आपण जे नंबर दिले आहेत 1 3 5 7 9 यापैकीच एक नंबर काय येते इथे काय दिसत आहे आपल्याला. ठीक आहे, म्हणजे याच्यावरून तुम्ही समजू शकता की कोणते इव्हन नंबर आहे आणि कोणते ऑड नंबर आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट बघूया. डिफरन्स बिटवीन टू कन्सेक्युटिव्ह इव्हन ऑड नंबर ऑर ऑड नंबर्स इज इक्वल टू 2. नेहमी बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची, दोन जे क्रमागत इव्हन नंबर असतात किंवा दोन ऑड नंबर असतात त्याच्यामध्ये जे डिफरन्स असतो तो किती असतो, नेहमी 2चा डिफरन्स असतो. आता बघा आपण सुरुवातीपासूनचे किंवा कोणतेही मधले सुरुवातीपासूनचे क्रमागत तुम्ही ऑड नंबर घ्या, इव्हन नंबर घ्या. ठीक आहे, आपण इथे सध्या आधी सुरुवात काय करू, इव्हनने करूया. ठीक आहे, आता इव्हन नंबर बघा इथे मी काय घेते, इव्हन नंबर कोणते आहे 14. 14 नंतरचा इव्हन नंबर कोणता आहे 16. 16 नंतर 18. 18 नंतर 20 प्लस 22. हे काय झाले, क्रमागत इव्हन नंबर झाले आहेत. ठीक आहे, कन्सेक्युटिव्ह इव्हन नंबर. पण आता आपल्याला हे बघायचं आहे इथे काय सांगितलं, डिफरन्स बिटवीन टू कन्सेक्युटिव्ह इव्हन नंबर्स. म्हणजेच दोन इव्हन नंबरचा जो दोन इव्हन नंबरमध्ये जो डिफरन्स आहे तो किती राहतो, नेहमी 2 राहतो. तर 14 आणि 16मध्ये कितीचा डिफरन्स आहे 2चा. 16 आणि 18मध्ये कितीचा डिफरन्स आहे 2चा. 18 आणि 20मध्ये 2चा डिफरन्स आहे. 20 आणि 22मध्ये पण 2चा डिफरन्स आहे. म्हणजे आपल्याला इथे लक्षात येईल की दोन कोणत्याही सलग जे इव्हन नंबर आहेत त्याच्यामधले जो डिफरन्स आहे तो नेहमी काय असतो 2चाच राहतो. आता हे बघितलं आपण इव्हन नंबरला. आता आपण बघूया इथे ऑड नंबर पण दिलाय, इथे बघूया ऑड नंबरला. त्यासाठी आपल्याला कोणतेही ऑड नंबर घ्यावा लागेल. तुम्ही 2 डिजिट घेऊ शकता, 1 डिजिट घेऊ शकता किंवा 3 डिजिट घेऊ शकता. ठीक आहे, इथे आपण काय करूया 2 डिजिट घेऊया. जसं ऑड नंबर 43 घेतला आपण. 43 नंतरचा ऑड नंबर कोणता येईल 45. 45 नंतरचा 47. इथे बघा इथे मी कन्सेक्युटिव्ह ऑड नंबर घेतले. ठीक आहे, तर मग आता आपल्याला बघावं लागेल यातला डिफरन्स किती आहे. इथे बघा 43 आणि 45 मधला डिफरन्स किती येईल 2. 45 आणि 47 मधला डिफरन्स किती येईल 2. सेम पुढे पण, म्हणजे कोणत्याही दोन ऑड नंबर जे असतील जे क्रमागत असतील त्या दोन क्रमागत ऑड नंबरचा जो फरक असतो तो किती असतो, नेहमी 2 असतो, म्हणजेच 2. आणि इथे पण ऑड असो इव्हन असो, दोन इव्हन असू द्या किंवा दोन ऑड नंबर असू द्या क्रमागत, त्या क्रमागत दोन इव्हन किंवा ऑड नंबरचा जो डिफरन्स आहे तो नेहमी काय असतो 2च असतो. ठीक आहे, याच्यावर पण क्वेश्चन विचारले जातात. इथे आपण काय काय बघितलं, इव्हन नंबर कोणते आहेत, कसे असतात, ऑड नंबर कसे असतात आणि त्याच्यामधला डिफरन्स किती असतो हे आपण इथे बघितलं. तर आता आपण नेक्स्ट बघणार आहोत की जेव्हा इव्हन आणि ऑड नंबरची सम आपण जेव्हा करतो, म्हणजे ॲडिशन जेव्हा करतो तेव्हा इव्हन संख्या येते की ऑड संख्या येते, म्हणजे ऑड नंबर येतो की इव्हन नंबर येतो. ठीक आहे, मग इथे बघा सम ऑफ 2 इव्हन नंबर इज इक्वल टू इव्हन नंबर. म्हणजे जेव्हा दोन इव्हन नंबरची जेव्हा सम केल्या जाते तेव्हा येणारा जो नंबर असतो तो काय असतो इव्हनच असतो. म्हणजे इथे 2, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथे बघा 8 + 6 म्हणजे इथे 2 इव्हन नंबर घेतले आहे इज इक्वल टू 14. म्हणजे 8 हा काय आहे इव्हन नंबर आहे, 6 हा पण इव्हन नंबर आहे. म्हणजे इव्हन नंबर प्लस इव्हन नंबर इज इक्वल टू 14. बघा 14 हा पण काय आहे इव्हन नंबर आहे. म्हणजे दोन इव्हन नंबरची जर तुम्ही सम कराल तर काय येईल, आन्सर पण काय येईल, तर ॲडिशन त्याची नेहमी इव्हनच येईल. हे आपण इथे 8 आणि 6 इज इक्वल टू 14 घेतलं आहे. तुम्ही तुमच्या मनाने अजून कोणत्या संख्या घेऊ शकता. जसं आता आपण घेऊया कोणतेही दोन इव्हन नंबर घ्या. जसं 14 हा इव्हन नंबर आहे. ठीक आहे,
आणि नेक्स्ट घेऊया 26. हा पण काय आहे, इव्हन नंबर आहे. ठीक आहे, याच्या युनिट डिजिटला काय आहे 4 6 आहे आणि हे दोन्ही नंबर काय आहे, डिव्हिजिबल आहे 2 ने. आता याची काय करू आपण, सम करूया. तर 6 4 10 and 4 14. आता ह्या दोघांची सम केल्यानंतर आन्सर काय आला, याचं जे ॲडिशन येईल ती काय येईल, तोही नंबर काय असेल, इव्हनच असेल. ठीक आहे, म्हणजे इव्हन नंबर सोबत इव्हन नंबरची जर आपण सम करू तर काय आन्सर येईल, इव्हन नंबरच येईल. आता आपण बघूया ऑड नंबरचं. हे आपण बघितलं इव्हन नंबर. आता बघूया ऑड नंबर. आता सम ऑफ टू ऑड नंबर्स इज इक्वल टू इव्हन. जसं सम ऑफ टू इव्हन नंबर, तेही इव्हन नंबर आलं होतं आणि दोन ऑड नंबरची जर तुम्ही बेरीज कराल तरीही त्याची बेरीज काय येईल, इव्हनच येईल. म्हणजेच बघा इथे काय दिलं आहे, 7 हा नंबर कोणता आहे, ऑड नंबर आहे. ठीक आहे, 9 हा पण ऑड नंबर आहे, याच्या आधीच आपण बघितलं आहे. आणि येणारी जी सम आहे त्याची टोटल जी आहे ती किती आली आहे बघा बरं, 16. पण 16 हा ऑड नंबर नाही आहे, 16 हा काय आहे, इव्हन नंबर आहे. असं नाही की 7 + 9 केलं तेव्हा 16 येईल म्हणजे तेव्हाच इव्हन नंबर येईल, असं नाही आहे. तुम्ही चेक करताना पण परत तुम्ही दुसरे एक्झाम्पल घेऊन, दुसरे नंबर घेऊन तुम्ही चेक करू शकता की दोन ऑड नंबरची जी बेरीज आहे ती नेहमी काय येईल, इव्हन संख्याच येईल. आता आपण बघूया, तुम्ही एखादा इव्हन नंबर घ्या, कितीही डिजिटचा असू द्या तो नंबर. जसं आपण घेऊया 21, सेकंड घेऊया 37. बघा आपण इथे असे नंबर घेतले आहे. 21 काय आहे, ऑड नंबर आहे आणि 37 पण काय आहे, ऑड नंबर आहे. ठीक आहे, इथे आपल्याला चेक करायचं आहे की दोन ऑड नंबरची जी बेरीज येईल ते ऑड नंबर येईल की इव्हन नंबर येईल. ठीक आहे, मग करूया आपण. 7 + 1 8, 3 + 2 5. आन्सर काय आला आपलं, 58. 58 हा काय आहे, इव्हन नंबर आहे. म्हणजे दोन ऑड नंबरची जर आपण बेरीज केली तर आन्सर काय येईल, इव्हन नंबरच येईल. ठीक आहे, म्हणजे हेही लक्षात ठेवा आणि हे लक्षात ठेवा. आता आपण ऑड नंबर बघितले, त्याची बेरीज करून बघितली, इव्हन नंबरची बेरीज करून बघितली. आता आपण काय करूया, ऑड इव्हन, म्हणजे एक नंबर हा ऑड असला पाहिजे आणि एक नंबर हा इव्हन असला पाहिजे, त्याची बघूया बेरीज किती येते ते. ठीक आहे, आता बघू मग. सम ऑर डिफरन्स ऑफ ऑड प्लस इव्हन इज इक्वल टू ऑड नंबर. ठीक आहे, इथे आपल्याला फक्त समज दिली नाही आहे, तर आपल्याला डिफरन्स पण इथे दिलेला आहे की जर समजा तुम्ही एखादी ऑड आणि इव्हन संख्या घ्याल. आता बघा आपण घेऊन बघूया. ऑड नंबर घ्या एखादा 9 आणि इव्हन नंबर घ्या 2. ठीक आहे, 9 हा काय झाला, ऑड नंबर आहे. इव्हन काय 2 हा काय झाला, 2 हा कोणता नंबर आहे, तर इव्हन नंबर आहे. ठीक आहे, आता याची आपण काय करूया, सम करूया. ॲडिशन केल्यानंतर काय कळेल की 9 + 2 11. म्हणजे येणारी जो बेरीज आहे ती काय येत आहे, तर इव्हन नंबर येत आहे. हे आपण एक संख्या बघितली. दुसरी बघूया. एक ऑड नंबर घ्या 11, हा काय आहे, ऑड नंबर आहे. सेकंड तुम्ही इव्हन नंबर घ्यायचा आपल्याला, इव्हन नंबर घ्या 14, हा काय इव्हन नंबर आहे. तर या दोन्हीची जेव्हा आपण बेरीज करून बघूया. ठीक आहे, इथे आपल्याला सम दिलेली आहे ना, करून बघूया. 4 + 1 5 and 2. ठीक आहे, म्हणजे येणारं जे आन्सर आहे ते काय आलं, 25. हे का कोणता नंबर आहे, इव्हन नंबर आहे की ऑड नंबर आहे, 25 हा कोणता नंबर आहे, तर ऑड नंबर आहे. सांगितलं इथे ऑड नंबर. आणि इथे बघा, इथे आपण काय लिहिलं, इथे 11 हा काय आहे, सॉरी बाय मिस्टेकने झालं आहे, ते इरेज करूया. 11 हा काय आहे, ऑड नंबर आहे. ठीक आहे, तर म्हणजेच एक ऑड आणि एक इव्हन नंबर असेल तर त्याची बेरीज नेहमी कोणता नंबर येईल, ऑड नंबर येईल.
तसंच आपण इथे पण बघितलं. आता इथे आपण समचं बघितलं, आता आपण इथे डिफरन्सचं बघूया. ठीक आहे, तर डिफरन्स काढा बरं याच नंबरचा किती येईल ते. इथे डिफरन्स बघूया. 9 - 2 करा, किती येईल? 7 येईल. 7 हा कोणता नंबर आहे? ऑड आहे की इव्हन आहे? ऑड नंबर आहे. म्हणजेच तुम्ही ऑड आणि इव्हन नंबरची बेरीज करा, म्हणजे सम करा किंवा त्यातला डिफरन्स काढा. ठीक आहे, हा काय येईल? नेहमी ऑड नंबरच येईल. हा नेहमी काय करायचं? लक्षात ठेवायचं. आणि लक्षात तुमच्या राहत नसेल तर पटकन छोट्यातला छोटी संख्या घ्यायची, म्हणजे छोट्यातला छोटा नंबर घ्यायचा आणि पटकन तुम्हाला तिथल्या तिथेच काढता आलं पाहिजे. जर असं जर स्टेटमेंट आलं तर तुम्हाला तिथलं तिथे चेक करता आलं पाहिजे की मोठ्या संख्या न घेता छोट्या संख्या घ्यायच्या. पटकन ट्राय करायचं, क्रॉस चेक करायचं आणि तिथेच काय आन्सर टिक करायचं. ठीक आहे, हे झाले सम ऑफ इव्हन नंबर, ऑड नंबर, डिफरन्स. इव्हन नंबर आणि ऑड नंबर मधला आपण काय केला? इथे डिफरन्स बघितला. आता आपण बघू की मल्टिप्लाय केल्यानंतर काय होते. तिथे आपण सम बघितली, इथे मल्टिप्लिकेशन बघूया. आता बघा इथे काय? प्रोडक्ट ऑफ 2 इव्हन नंबर्स इज इव्हन. म्हणजे 2 समसंख्यांचा गुणाकार हा नेहमी काय येईल? समसंख्याच येईल. म्हणजे 2 इव्हन नंबरचं जर तुम्ही मल्टिप्लाय कराल तर त्याचं जे प्रोडक्ट येईल ते काय येईल? इव्हन नंबरच येईल. म्हणजे इथे बघा, आता ट्राय करून बघूया. 2 इव्हन नंबर म्हणजे 2 इव्हन नंबर. 2 इव्हन नंबर तुम्ही कोणतेही घेऊ शकता. जसं मी इथे घेते 6 आणि मल्टिप्लाय करूया 4 ने त्याला. 6 4 24. बघा प्रोडक्ट काय आलं आपलं? 6 हा काय आहे? इव्हन नंबर आहे. 4 हा काय आहे? 4 पण इव्हन नंबर आहे. याचं प्रोडक्ट काय आहे? प्रोडक्ट जे नंबर आला आहे तो पण कोणता नंबर आहे? इव्हन नंबरच आहे. म्हणजे जेव्हा 2 इव्हन संख्यांचा आपण गुणाकार करतो तेव्हा त्याचा गुणाकार जे आहे तो काय येईल? इव्हन नंबरच येईल. आता बघा प्रोडक्ट ऑफ 2 ऑड नंबर. आता इथे जसं आपण इव्हन नंबर घेऊन ट्राय केलाय तसंच आपण इथे ऑड नंबर घेऊन बघूया. ऑड नंबर येतो का ते? ठीक आहे, कोणतेही ऑड नंबर घ्या. 9 मल्टिप्लाय करा 3 ने. 9 हा काय आहे? ऑड नंबर आहे आणि 3 पण काय आहे? ऑड नंबर आहे. याचं प्रोडक्ट काय येते ते बघूया. 9 3 27. म्हणजेच 27 हा नंबर कोणता आहे? ऑड आहे. म्हणजेच आपल्याला इथे काय लक्षात येईल की जेव्हा आपण 2 ऑड नंबरचा गुणाकार करतो तेव्हा गुणाकार काय येतो? ऑड नंबरच येतो. आणि जेव्हा आपण 2 इव्हन संख्यांचा गुणाकार करतो तेव्हा जे येणारं प्रोडक्ट असते ते काय असते? इव्हन संख्याच असते. आता आपण बघूया, हे बघितलं आपण इव्हन ऑड. आता आपण बघूया म्हणजे दोन्ही संख्या जेव्हा इव्हन असतील किंवा दोन्ही संख्या जेव्हा ऑड असतील ते आपण इथे बघितलं. आता आपण बघूया, जर एक संख्या ऑड असेल आणि दुसरी संख्या काय इव्हन असेल तर त्याचं जे प्रोडक्ट निघेल ते काय निघेल ते बघूया. ठीक आहे, तर बघूया. मग एक ऑड नंबर घ्या 13 आणि एक इव्हन नंबर घ्या 4 घेऊया आपण. तर याचं जे मल्टिप्लिकेशन करा, मल्टिप्लाय करा 13 4 52. म्हणजे बघा एक नंबर कसा आहे? ऑड आहे आणि दुसरा नंबर कसा आहे? इव्हन आहे. तर एक इव्हन आणि एक ऑड नंबरचा जेव्हा आपण गुणाकार करतो तो येणारा प्रोडक्ट काय असेल? हे नेहमी इव्हन नंबरच असेल. तेच त्यांनी इथे दिलेलं आहे. ठीक आहे, इथे बघा 8 हा नंबर कसा आहे? इव्हन नंबर आहे आणि 5 काय आहे? ऑड नंबर आहे. 8 5 40. जे प्रोडक्ट आलं आहे ते काय आहे? तर इव्हन आहे. ठीक आहे, म्हणजे इथे पण कोणत्याही संख्या घ्या तुम्ही. इथे 8 5 घेतली आहे, मी 13 आणि 4 घेतली आहे. तुम्ही कोणत्याही घेऊ शकता, कितीही डिजिट नंबरचे तुम्ही संख्या घेऊ शकता. ते नेहमी काय येईल? ऑड नंबरशी. जर इव्हन नंबरला तुम्ही मल्टिप्लाय केलं तर प्रोडक्ट काय येईल? नेहमी इव्हन नंबरच येईल. इव्हन नंबरला जर तुम्ही इव्हन नंबरशी मल्टिप्लाय केलं
प्रोडक्ट नेहमी इव्हन नंबरच येईल आणि ऑड नंबरला तुम्ही ऑड नंबरशी जर मल्टिप्लाय केलं तर प्रोडक्ट नेहमी ऑड नंबरच येईल. ह्या गोष्टी ज्या आहे हे लक्षात ठेवा आणि खूपदा क्रॉस चेक करा. वेगवेगळे नंबर घ्या, त्याला मल्टिप्लाय करा आणि आन्सर काय ते तुम्ही बघा. ठीक आहे. आता आपण काय करूया, काही रूल्स बघूया. ठीक आहे. याच्यावर पण ह्या रूल्सचे तुम्ही लक्षात ठेवाल, त्या रूल्सवरच जसे तसे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारलेले आहेत. तर आपण रूल्स बघूया कोणते आहेत. तर पहिलं काय आहे, सम ऑफ 5 कन्झिक्युटिव्ह ऑड इव्हन नंबर इज इक्वल टू 5 इंटू मिडल नंबर. आता इथे काय सांगितलं आपल्याला की अशा 5 सम किंवा विषम संख्या घ्या, कोणत्याही घ्या, पण त्या कशा असल्या पाहिजे, क्रमागत असल्या पाहिजे. ठीक आहे. त्यांची जर बेरीज तुम्हाला काढायची असेल तर पूर्ण संख्येची बेरीज करायची गरज नाही आहे. तुम्हाला काय करावं लागेल, संख्या किती आहेत आपल्या, 5 नंबर आहेत आपल्याकडे. ठीक आहे. 5 नंबर आहे म्हणून आपण काय करतो, 5 लिहितो आणि या ज्या 5 संख्या आहे त्यातला जो मिडल नंबर आहे, मिडल नंबर कोणता येईल मग, थर्ड नंबरचा. तो कोणताही असू शकतो. ठीक आहे. थर्ड नंबरचा जो नंबर आहे त्याला काय करायचं आहे, आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे 5 इंटू मिडल नंबर. ठीक आहे. म्हणजे इथे 13 आहे म्हणून 13 5 65. म्हणजे तुम्हाला ह्या जे 5 नंबर दिलेले असतात, ह्या 5 नंबर एकाखाली एक लिहून किंवा हे करून तुम्हाला त्याचे सम करायची काही गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट आन्सर काढू शकता की जेवढ्या संख्या असतील, इथे 5 संख्या आहेत म्हणून आपण इथे 5 लिहिलेलं आहे आणि त्या संख्या काय क्रमागत संख्या असल्या पाहिजे. बघा 9 नंतरची क्रमागत संख्या कोणती आहे, ऑड नंबर कोणता आहे, 11 नंतर 13 नंतर 15 नंतर 17. या सगळ्यामध्ये डिफरन्स जो आहे तो कितीचा आहे, 2चा आहे. म्हणजे या कोणत्या क्रमागत संख्या आहेत. जेव्हा क्रमागत संख्या जेव्हा येतात तेव्हा काय करायचं असतं, जेवढ्या संख्या असतील, जसं 5 संख्या आहेत आणि मिडलचा नंबर आहे त्याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. तर आन्सर आपल्याला काय येईल, पटकन मिळून जाईल आपल्याला. ठीक आहे. हे झालं सम, म्हणजे आपण हे इव्हन संख्याबद्दल बघितलं आहे. तसेच आपण समसंख्या पण त्या कशा असल्या पाहिजे, क्रमागत असल्या पाहिजे. म्हणजे क्रमागत कोणत्याही असू द्या. जसं इथे बघा 20 ही कोणती हे काय इव्हन नंबर आहे. त्याच्यानंतरचा इव्हन नंबर कोणता आहे, 22. त्याच्यानंतर 24, त्याच्यानंतर 26 आणि नंतरचा कोणता आहे 28. म्हणजे ह्या कशा आहेत, क्रमागत आहेत, कन्झिक्युटिव्ह आहेत. ठीक आहे. तर जेव्हा अशा संख्या येतात तेव्हा काय करायचं, एकाशी एक बेरीज करायची का, नाही करायची. आपण डायरेक्ट याची बेरीज काढू शकतो. तर कशी काढूया, नंबर किती आहेत, 5 नंबर आहेत म्हणजे 5 संख्या आहेत. 5 इंटू काय करायचं आहे, मिडल नंबर घ्यायचा आहे, 1 2 3 4 5. म्हणजे यातला मिडल नंबर कोणता आहे, 24. म्हणजे 24 इंटू 5 इज इक्वल टू 120. म्हणजे 120 हे काय आहे, या 5 संख्येची काय आहे, बेरीज आहे. ठीक आहे. समजलं. हा काय शॉर्टकट आहे. अशा कितीही नंबर असू द्या पण ते नंबर जो आहे ते ऑड असले पाहिजे. जसं इथे 5 नंबर दिला आहे, सेम आपण 7 नंबर जर दिले असतील तर असंच हाच रूल इथे अप्लाय होतो. 9 नंबर दिले असतील तर हाच रूल इथेही अप्लाय होतो. म्हणजे जे नंबर असतात ते कसे असले पाहिजे, तर म्हणजे 3 नंबर असले पाहिजे, 5 7 9 11. आणि त्याच्यातला जो मिडल नंबर आहे तो मिडल नंबर तिथे आपल्याला स्पष्टपणे काय काढता आला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे संख्या किती असू द्या, 5 असू द्या, 7 असू द्या, 9 11 जेवढ्या काही असू द्या. ठीक आहे. त्याच्यातला जर मिडल नंबर आपल्याला दिसत असेल स्पष्ट, आपण त्या संख्या इंटू तो मिडल नंबर असं काढून आपण कितीही नंबरची काय करू शकतो, बेरीज आपण करू शकतो. ठीक आहे. याच्यावरचे जे क्वेश्चन आहे एक्झाममध्ये विचारलेले ते आपण काय करणार आहोत, नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्पेशल क्वेश्चनचा व्हिडिओ घेणार आहोत. त्याच्यामध्ये पण आपण सविस्तरपणे काय करून समजून घेऊया. ठीक आहे. तर मुलांनो, तर आज आपण काय काय बघितलं, इव्हन नंबर, ऑड नंबर, त्यांच्यातला डिफरन्स आणि डिफरन्स किती असतो, इव्हन नंबर ऑड नंबर ओळखायचे कसे असतात आणि त्याची सम कशी असते. इव्हन नंबरशी इव्हन नंबर ॲड केलं तर काय होते, इव्हन नंबरशी इव्हन नंबर
ऑड नंबरशी ऑड नंबरची सम काय येते, डिफरन्स काय कसा काढायचा असतो, ह्या सर्व गोष्टी आपण काही इथे बघितल्या असतो. तसंच मल्टिप्लिकेशन बघितलं आपण, ह्या सर्व गोष्टी बघितल्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि सर्व गोष्टी समजल्या असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.